येस, लास्ट वीक मला तरी रिमेंबर होते, तुम्हाला रिमेंबर होतंय का? हे काही केलं होतं का आपण? काही स्टार्ट पासून करायचं आहे? शॅल वी डू इट राईट फ्रॉम द स्क्रॅच? बोला फटाफट. हो सर चालेल. काय चालेल? थोडंसं एक इंट्रोडक्शन, थोडंसं एकदम हा चला घ्या. आधी पहिले हे बघा, एकतर आपल्याला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट कसं बनवायचं असतं. हाऊ वी प्रिपेअर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. एक मिनिट द्या, मी तुम्हाला इथं स्क्रीनवर घेऊन येतो. हे बघा, या अशा प्रकारे एक बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट आपण बनवतो. वी प्रिपेअर अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट लाईक दिस. ह्याच्यामध्ये आपण बॅलन्स ॲज पर कॅशबुकनी स्टार्ट करतो आणि सर्टन थिंग्स वी ॲड आणि सर्टन थिंग्स वी डिडक्ट, आणि असं करत या सगळ्या ॲडच्या टोटल करायचे, ती याच्यात ॲड करायची. म्हणजे ॲक्शन इथं लिहिलेली आहे. पहिले हे काय आहेत? हे सगळे थोडक्यात हे सगळे ॲडचे आयटम आहेत आणि हे सगळे लेसचे आयटम आहेत या स्टेटमेंटमध्ये. म्हणजे मी काय करणार, या तिघांची टोटल करणार, इथं लिहिणार, ती याच्यात ॲड करणार आणि ती इथं लिहिणार. नंतर या सगळ्यांची टोटल करणार, ती इथं लिहिणार, आणि इथं ॲक्शन काय आहे? लेस, म्हणून मी काय करणार, ती यातनं मायनस करणार. जी काही रिझल्ट येईल तो. आता हा निगेटिव्ह आला म्हणून याला आपण म्हणणार बॅलन्स ॲज पर पासबुक ओव्हरड्राफ्ट असं लिहिणार, म्हणजे हा निगेटिव्ह आला म्हणून. असं आपल्याला बनवायचं आहे. पण हे बनवण्यासाठी व्हॉट वी हॅव बीन डुईंग, आपण काय करत होतो ह्याच्यासाठी एक बेस तुम्हाला आठवत असेल तर बेस वी हॅव डिस्कस्ड. एकतर ह्या टाईपचा बेस आहे, ह्या टाईपचा आपल्याला बेस बनवायचा आहे. एक आपण कॅशबुक बनवलं आणि दुसरं आपण बनवलं पासबुक. बनवलं नाही, पासबुक ऑलरेडी आपल्याला दिलेलं असतं. किंवा हे जे काही आहे हे सगळं वर्क करूनच तुमच्यापर्यंत अकाउंट दिलेले असतात. मग आपण काय करतो, आपण ह्याचे नॉकिंग ऑफ करतो. नॉकिंग ऑफ म्हणजे काय झालं ईश्वरी? याचं नॉकिंग ऑफ म्हणजे हे बघा, कॅशबुक मध्ये पण एंट्री आहे, आपण कॅशबुक मध्ये पण ज्या एंट्री आहेत त्या अशा राईट ऑफ करून टाकतो दोन्हीकडे. म्हणजे कॅशबुक मध्ये जी कॅशबुक मधली एंट्री आहे ती पासबुक मध्ये एंट्री आहे का हे दोन्हीकडे चेक करतो. चेक कसं करतो आपण, कॅशबुकच्या रिसिट्स आहेत. बरं, बाय द वे अजून एक सांगतो, पासबुक जे आहे ना ते बरोबर अपोजिट असतं. पासबुक कॅशबुकच्या बरोबर अपोजिट असतं. कॅशबुकला आपण रिसिट डेबिटला लिहितो, पासबुकला आपण ती क्रेडिटला लिहितो. कॅशबुकला पेमेंट आपण क्रेडिटला लिहितो, पासबुकला पेमेंट आपण डेबिटला लिहितो. बरोबर उलट. मग आपण कॅशबुकचा रिसिट आणि पासबुकचं रिसिट हे चेक करतो. ह्याच्यात ज्या कॉमन एंट्रीज आहेत, दोन्हीकडे येणाऱ्या, दोन्हीकडे अपीअर होणाऱ्या, त्या आपण राईट ऑफ करून टाकतो, वाईप ऑफ करून टाकतो किंवा नॉक ऑफ करून टाकतो. मग ज्या ओपन एंट्री राहिल्या त्या ओपन एंट्री घेऊन आपण बँक रिकन्सिलेशन बनवतो. आता त्या बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटमध्ये मगाशी दाखवल्याप्रमाणे ऍड करायचं का लेस करायचं हे कुठल्या बेसिसवर ठरतं? ऍड करायचं का लेस करायचं हे कुठल्या बेसिसवर ठरतं? जर का कॅशबुकच्या डेबिटला, नीट लक्ष द्या, मी काय सांगतोय परत एकदा सांगतोय, जर का कॅशबुकच्या डेबिटला ओपन एंट्री असेल, तर चला बाकीच्यांनी सांगा मला काय करायचं याचं, ऍड का लेस? कॅशबुकच्या डेबिटला ओपन एंट्री असेल तर ते ऍड होणार का लेस होणार? मागच्या वेळेला आपण इथे लिहिले होते सायन्स, लेस होणार. आणि जर कॅशबुकच्या क्रेडिटला ओपन एंट्री असेल, ही म्हणजे ओपन एंट्री, तर काय करणार? ऍड करणार त्या स्टेटमेंटमध्ये. आणि सिमिलरली जर का पासबुकच्या डेबिट म्हणजे पासबुकच्या पेमेंट साईडला ओपन एंट्री असेल
तर त्याचं काय करणार, ऍड का लेस? कुणाच्याही क्रेडिट साईडला येऊ दे, आपण लेसच करणार. क्रेडिट साईडला ओपन एंट्री आहे ना ती लेस, आणि डेबिट साईडला ओपन एंट्री आहे ना मग ती ऍड. मग ती कॅशबुकच्या डेबिटला ओपन एंट्री असेल, हे दोन्ही डेबिट, पासबुकचा आणि क्रेडिटचा दोन्ही डेबिट हे लेसच, आणि कॅशबुकचा आणि पासबुकचा दोन्ही क्रेडिट हे मायनसच, सॉरी ऍडच. डेबिट मायनस क्रेडिट ऍड, हे एवढं तुमच्या लक्षात राहतंय का बघूया. हा बेस आहे, दिस इज अ बेस. ह्या बेसिसवर आपण ठरवणार की ऍड करणार का लेस करणार. पण हे एवढं सोपं नाही. बघा बेस कळलाय, आता त्याप्रमाणे मी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 7 ला आलोय. संस्कृती रीड कर. थांबा, आता बघा आपल्याला कुठला बॅलन्स दिलाय हा पहिले सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, की बॅलन्स कुठला दिलाय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, की बॅलन्स कुठला दिलाय हे आपल्याला आयडेंटिफाय करता नाही आलं तर मुळात पहिले तिथंच मिस्टेक होईल. ते काय म्हणतायत, बँक बॅलन्स ऍज पर कॅशबुक, म्हणजे कॅशबुकचा बॅलन्स दिलेला आहे मगाशी मी दाखवल्याप्रमाणे कॅशबुकचा बॅलन्स. म्हणजे आपण आत्ता इनिशियली जो बॅलन्स दिलेला आहे तो बॅलन्स घेऊन आपल्याला स्टार्ट करायचंय. म्हणजे बघा मी मगाशी हे बघा हे असं स्टेटमेंट बनवलं, आणि हे स्टार्ट कुठून करणार मी, जो मला बॅलन्स दिलाय तो, मला कॅशबुकचा बॅलन्स दिलाय म्हणून. आता हे स्टेटमेंट कसं रीड करायचं, ही हा इनर कॉलम आहे, हा आउटर कॉलम आहे. दिस इज अवर इनर कॉलम आणि दिस इज अवर आउटर कॉलम. हा आपला इनर आणि हा आउटर कॉलम आहे. ऑल राईट, आता बॅलन्स एज पर कॅशबुक दिलेला आहे. वी हॅव बीन गिवन बॅलन्स एज पर कॅशबुक. आता आपल्याला काय करायचंय, असा एक फॉर्मॅट छोटूसा काढून ठेवायचा आहे. चला मला वाटतं तुमच्याकडे हा असा फॉर्मॅट बहुतेक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 7 आपण अर्धवट सोडवला होता. एनिवे चला वी विल रिसॉल्व इट. एक अशा टाईपचा मिनिमम 3/4 पेज मध्ये बँक रिकन्सिलेशन, इथं कमीत कमी 7 लाईन्स आणि इथं कमीत कमी 7 लाईन्स, 7 लाईन्स, ह्या अशा दोन 7 लाईन्स आपल्याला सोडायच्या आहेत प्रत्येकामध्ये. आणि अशा प्रकारे एक फॉर्मॅट ड्रॉ करा तुमच्या इथं. ड्रॉ दिस फॉर्मॅट, हा फॉर्मॅट ड्रॉ करा. चला सगळ्यांचे झाले. ऑलराईट, चला मग आता बघा आपल्याला काय करायचंय, हा बॅलन्स सगळ्यात पहिले रेकॉर्ड करायचा आहे. आपल्याला बॅलन्स दिलाय, कॅशबुकचा बॅलन्स दिलेला आहे, पण हे सुद्धा बघावं लागतं की हा फेवरेबल बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स आहे, पॉझिटिव्ह बॅलन्स आहे का निगेटिव्ह बॅलन्स आहे, ओव्हरड्राफ्ट बॅलन्स आहे, अनफेवरेबल बॅलन्स आहे. इथं काहीही दिलं नाही, इथं काहीही दिलं नाही, म्हणजे हा फेवरेबल बॅलन्स आहे, म्हणजेच डेबिट बॅलन्स आहे. मग
मग तो आपण ॲज इट इज लिहून टाकणार. घ्या, जसं आपण इथे लिहिलंय तसं. याने आपण सुरुवात केली स्टेटमेंटला. हा स्टेटमेंटचा हा जो बॅलन्स आहे हा आपण तिथून घेणार आणि इथून आपण स्टार्ट करणार. आता ह्या ज्या डिस्क्रिपन्सीज दिल्यात खाली त्याप्रमाणे एक एक करत ऍड करणार किंवा लेस करणार. दॅट्स इट. चला लेट अस स्टार्ट. पहिलं रीड करूया तन्वी. शिवराज. चल तुला काय कळलं रे? हे काय झालंय? काय व्हॉट इज द ट्रान्झॅक्शन? समजाव पाव आम्हाला. चला कुणाला कळलंय? प्रणव हो बोल ना. बघा ती बरोबर बोलतेय का? हे बघा, चेक इश्यू केला 1 लाखाचा इन जानेवारी, बट चेक ऑफ ₹50,000 ओनली प्रेझेंटेड टू बँक फॉर पेमेंट बिफोर जानेवारी. आपल्याला कधीपर्यंत चालू आहे? 31 जानेवारीच्या दिवशी बँक रिकन्सिलेशन बनवायचं आहे. मग 31 जानेवारी पर्यंत जे काय आलं ते दोन्ही बुक्स मध्ये येणार. कॅश बुक मध्ये पण येणार आणि बँक बुक मध्ये पण येणार. म्हणजे मगाशी जे आपण नॉकिंग केलं त्यातलं हे जे अपूर्वाचं जे आहे ना, किंवा इकडे ही थोडक्यात ही एंट्री आहे ती 50,000 दोन्हीकडे आली. कॅशबुक मध्ये पण आली आणि पासबुक मध्ये पण आली. मग आपल्याला ही नकोच आहे. आपल्याला कुठली हवी आहे? जी ओपन आहे. ह्याच्यात जी ओपन आहे ती हवी आहे. म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं आहे, हे बघा आपण म्हणतोय की आपण चेक इश्यू केलाय. हा बघा, सपोज अशी सिच्युएशन आहे. हे माझं कॅशबुक आहे. आणि मी काय केलंय, या कॅशबुक मध्ये मला तुम्ही सांगायचं. हा थांबा 1 मिनिट, मला हे ऑन करू दे. मी तुम्हाला अजूनही आपल्याला हे थोडं व्यवस्थित करता येईल. 1च मिनिट. चला बघा तुम्ही, हे माझं कॅशबुक आहे. दिस इज माय कॅशबुक. मी कॅशबुक मध्ये जर चेक इश्यू केला असेल तर मी पेमेंट मध्ये लिहिणार का रिसीट मध्ये लिहिणार? पेमेंट मध्ये लिहिणार. काय बाय काय XYZ किती अमाऊंटचा चेक इश्यू केला? 1 लाख रुपयाचा. 1 लाखाचा. म्हणजे परहॅप्स आपण 1 लाखाचे नाही तर 1 लाख व्हॅल्यूचे चेक आपण लिहिले. मग मी परहॅप्स एक पहिला चेक 50,000चा होता आणि दुसरा पण 50,000चा, असे 2 चेक इश्यू केलेत असं माझं म्हणणं आहे. म्हणजे या दोघांची टोटल होते 1 लाख रुपीज. मी पहिला चेक ए ला दिला, दुसरा चेक बी ला दिला. आणि याच पासबुक मध्ये मात्र येताना, आता पासबुक मध्ये कुठे येणार? पासबुक मध्ये येणार इकडं. पासबुक मध्ये हा येणार इकडं, कारण पासबुकचं पेमेंट इकडे आहे. मग इथे लिहिणार मी 2A आणि 2A 50,000 रुपये. पण पासबुक मध्ये
बी चा चेक आलाच नाहीये. पासबुक मध्ये फक्त एकाचाच चेक आलाय 50,000 असं ते म्हणतायत. इट इज लाईक दिस. चला आता रीड करूया व्यवस्थित. येस, check issued for 1 lakh in January, but checks of rupees 50,000 only presented to bank for payment before 31st March. 31st January. 31st जानेवारी पर्यंत फक्त 31st जानेवारी पर्यंत फक्त 50,000चा चेक आला. म्हणजे मी मगाशी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे इट इज लाईक दिस. हे बघा 50-50 चेक. मग दोन्हीकडे जे येत आहे ते मी नॉक ऑफ करून टाकलं. दोन्हीकडे जे येतं ते नॉक ऑफ केलं. मग आता ओपन कुठला आहे? हे दिस इज ओपन. हे ओपन आहे. मग आता ओपन क्रेडिटला आहे का डेबिटला आहे? ओपन क्रेडिटला आहे का डेबिटला आहे? क्रेडिटला. मग क्रेडिटला असेल तर ऍड करणार का लेस करणार? ऍड. म्हणजे आपण कुठे लिहिणार? ऍड मध्ये. चेक करूया. हे घ्या. राईट दिस. हे घ्या. बाकीचे तुम्ही काहीही बोलत नाही आहात त्यामुळे मला कळत नाही. मी मागच्या वीक मध्ये पण तुम्हाला कंप्लेंट केली आहे. तुम्ही जर बोलला नाही तर मी काहीही करू शकणार नाहीये. परत एकदा वॉर्निंग देतोय. तुम्हाला कळते की नाही हे मला कळत नाहीये. तुम्ही जर गप्प बसलात तर मी असं अजून करणार की तुम्हाला कळतंय. चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड इन टू बँक 50,000. प्रणव, असे काय प्रत्येकाला मी नाव घेऊन प्रत्येक वेळेला विचारू काय? मानाचे गणपती आहेत का काय तुम्ही? बोला पटपट. कळलंय का नाही? आणि तुम्ही बोलला नाही तर मी ऍक्सेप्ट करणार आहे की ते तुम्हाला समजलंय. नेक्स्ट 50,000. सो चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. पहिला पार्ट कळला आपल्याला. झालं. आता नेक्स्ट प्रणव. आता बरोबर याच्या उलट्या आहे का रे हे? हा होता चेक इश्यू. हा आहे चेक सेंड टू बँक फॉर कलेक्शन. याला म्हणतात, म्हणजेच याचा अर्थ असतो चेक डिपॉझिट. आपण चेक डिपॉझिट कशाला करतो बँकेत? बँकेने तो जाऊन कलेक्ट करून त्याचे पैसे कलेक्ट करून आणून आपल्याला द्यायचे. म्हणजेच त्याला म्हणतात चेक सेंड टू बँक फॉर कलेक्शन. म्हणजे त्या चेकवर जी अमाऊंट लिहिलेली आहे ती ऍक्च्युली आणि व्हर्च्युअली बँक त्या दुसऱ्या बँकेमध्ये जाते, त्यांच्याकडनं ती पैसे घेते आणि आपल्या अकाउंटमध्ये आणून टाकते. याला चेक क्लिअरिंग असं म्हणतात किंवा चेक कलेक्शन असं म्हणतात. कलेक्शन ऑफ द चेक म्हणतात. सो चेक सेंड टू बँक फॉर कलेक्शन म्हणजेच चेक डिपॉझिट. तुम्ही चेक डिपॉझिट केलाय. 2 लाखाचा चेक डिपॉझिट केला. मग ते ह्याच्यात वेगवेगळे 2 लाखाचे आहेत. 2 लाखाचा नाही, 2 लाखाचे. मग ह्याच्यात 1, 2, 3, 4 काय वाटेल तेवढे चेक असू शकतात. आउट ऑफ विच त्यापैकी चेक ऑफ रुपीज 80,000 फक्त 80,000चे चेक क्रेडिटेड बाय बँक. बँकेने क्रेडिट करून टाकले. बघा आता मी काय करतोय हे बघा. परत एकदा मी माझ्या या अशा टाईपच्या एका वर्किंग नोट मध्ये येतो. मी चेक डिपॉझिट केले. चेक सेंड फॉर कलेक्शनला पाठवले म्हणजे चेक डिपॉझिट केले. तर मी माझ्या हे माझं कॅशबुक आहे असं समजा. बँक अकाउंट नको म्हणाला, कॅशबुक म्हणूया. हे माझं कॅशबुक आहे असं समजा. तर मी चेक डिपॉझिट केलेले डेबिटला लिहिणार का क्रेडिटला लिहिणार? अरे ही सबसिडरी बुक तुम्ही केव्हाच लिहिलंय? बोला पटपट. चेक डिपॉझिट केल्यावर कॅशबुकच्या डेबिटला लिहिणार का क्रेडिटला लिहिणार?
डेबिटला लिहिणार, डेबिटला. सपोज 2 लाखाचे चेक आहेत, 2 लाखाचे चेक आहेत. मग सारखं 2A आणि 2B. थांबा नीट करूया. 2B एक आहे 80,000चा चेक आणि दुसरा आहे 1,20,000चा. झाले का 2 लाखाचे चेक? ऑलराईट. आता हे इथं कॅशबुकला इथं आलेत, तर याचं पासबुकला कुठे येणार? क्रेडिटला येणार, इथं येणार. मग इथं किती आले? इथं फक्त बीचा चेक आला, बाय बी 1,20,000चा. 80,000चा आलाच नाही, 80,000चा आलाच नाही असं तेच म्हणतात, मी नाही. मग मी काय करणार? हा 120 कॅन्सल, नॉक ऑफ. हा माझा नॉक ऑफ झाला. हे दोन्ही माझे दोन्हीकडे आले म्हणजे मला ते त्याची गरजच नाही, ते मी बघणारच नाही. मग आता कुठला राहिला? 80,000. कुठे आहे तो? कॅशबुकच्या डेबिटला असेल तर काय करणार? लेस मायनस. इतकं सोपं आहे ते, भयानक सिंपल आहे. डेबिटला असेल तर मायनस करून टाकायचं. चला घ्या, हे घ्या, लेस मध्ये लिहून टाका. चेक सेंड टू बँक फॉर कलेक्शन बट नॉट क्लिअर्ड 1,20,000 लेस मध्ये. झालं की सांगा. चलो आता पुढचं ट्रान्झॅक्शन. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन हे असंच करत जायचंय, सेम वे. पुढचं ट्रान्झॅक्शन करूया, तिसरं. आता मात्र मी तुम्हाला अरे 80,000 क्रेडिट झाले नाहीत बाळा, नॉट क्रेडिटेड बाय बँक. ओनली sorry. Extremely, what she is saying is absolutely correct. My mistake. Yes, Shivani, she is correct. उलट झालंय, उलट. What she is saying is correct. Yes, बरोबर आहे. You are right. Extremely sorry. 80,000 स्ट्राईक ऑफ झाले म्हणजे इथं 80,000 आले. मी तुम्हाला कन्सेप्ट कळली थोडक्यात. 80,000 दोन्हीकडे आले म्हणून आपण ते घेतले नाहीत आणि 120 घेतले. या दोन पैकी जो येतो ना तो आपण कन्सिडर करणार नाही आणि जो येत नाही तो कन्सिडर करणार. शी इज राईट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. येस शिवानी, व्हेरी गुड. मी तुला कळलं काय करायचंय. 1,20,000 आहे. बाकी कुणाचं लक्ष नाहीये का? ऑलराईट, चला आताच मेन आहे. बघा नीट काय म्हणतात. फॉलोइंग एंट्रीज वेर शोन इन द पासबुक. त्या पासबुक मध्ये तर आल्यात, बट नॉट करस्पॉन्डिंग एंट्रीज वेर मेड इन कॅशबुक. म्हणजे कॅशबुक मध्ये नाहीयेत. या चारीच्या चारी एंट्री पासबुक मध्ये आहेत, कॅशबुक मध्ये नाहीत. क्लिअर कट सांगतायत ते. मग आता फक्त नीट चेक करा यांचे कॅशबुक मध्ये कुठल्या साईडला एंट्री येणार आहे त्यावरनं ठरवा, प्लस का मायनस. झालं काम. हे बघा पासबुक मध्ये तर एंट्री आलीच आहे, कॅशबुक मध्ये नाहीये. मग तुम्ही काय करायचंय, तुमच्या इथं हे अशी 2 बुक्स बनवा किंवा इकडे पण बनवली तरी चालतील, छोटी छोटी, बस सफिशियंट आहे एवढं. हे तुमचं पासबुक आहे, हे तुमचं कॅशबुक आहे. बरोबर करस्पॉन्डिंग एंट्र्या होतात. हे समजत नसेल तर एका खाली एक करा, मी जसं केलं तसं. हे कॅशबुक आहे आणि हे त्याच्याच खाली पासबुक आहे, अशी एंट्री करा. आता पहिल्याची करा. पेमेंट ऑफ ₹6,400 बाय बँक फॉर इलेक्ट्रिसिटी पेमेंट बिल बाय ECS. बँकेने पेमेंट केलंय म्हणजे ते इथं आलं बँकेच्या 6,400, ते इकडं आलं. मग याचा करस्पॉन्डिंग पोस्टिंग कॅशबुक मध्ये कुठे येणार? इकडं आलं का? नाही. हे काय आहे? क्रेडिट. क्रेडिटचं काय करतो आपण? ऍड का लेस? ऍड.
चेक करा. पण हे मायनस होणार, हे मायनस होणार. कसं? चेक करा काय चुकतंय आणि मला तुमच्याकडनं हवंय चूक काढून दाखवा. हे असं होणार नाही. काय प्रॉब्लेम आहे हे मला तुम्ही नीट समजावून सांगायचं आहे. पेमेंट ऑफ ₹6,400 बाय बँक फॉर इलेक्ट्रिसिटी बिल बाय ECS. ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टम. नीट सांगा बघा. बँकेतनच पैसे गेले. हा, नेसेसरी नाही बरं का. अरे वा ग वा, बँकेतले पैसे गेले म्हणजे तुझा बँक बॅलन्स कमी नाही का झाला? हे बघ, बँक बुक म्हणजे बँक पासबुक म्हणजे तुझंच अकाउंट बँकेतलं. त्यातनं पैसे गेले चालतील तुला? नाही, ते तुझ्या पदरचे पैसे गेलेतच आहे. तुझे कॅश जायच्या ऐवजी तुझे बँकेतनं पैसे गेले. म्हणजे थोडक्यात तू गुगल पे केलं. थोडक्यात गुगल पे केलं काय आणि कॅश दिलं काय, शेवटी खर्च तुझाच आहे ना ग. हा, असं आहे ते. बर, बाय द वे हेही सांगतो मी, हे नेसेसरी नाही की हे बरोबर आहे. तुम्ही काय, मला म्हणूनच चेक करायचंय तुम्ही काय म्हणताय, व्हॉट यू आर सेइंग. नीट विचार करून मला सांगा. पेमेंट ऑफ ₹6,400 बाय बँक फॉर इलेक्ट्रिसिटी बिल बाय ECS. कन्सेप्ट काय आहे? फॉलोइंग एंट्रीज वर शोन इन पासबुक मध्ये आलेले आहेत पण कॅशबुक मध्ये आलेले नाहीत. ते चुकीचं असू शकतं. तुम्ही सांगायचंय मला, मी मुद्दामून तुम्हाला चुकवलेलं असू शकेल, मला माहित नाही, कारण मला कळतच नाही तुम्हाला काय समजतंय का नाही समजतंय. झालं का? लेस मध्येच येणार. कसं ग? हाऊ, टेल मी. चला, हे मी इथं कॅशबुक ओपन केलंय. थांब, नीट करूया, नीट. हा, बोल मला. हे कॅशबुक आहे. अरे ठीक आहे. आणि हे पासबुक आहे. बोल ग, लेस कसं? कॅशबुक मध्ये रेकॉर्डच नाही झालं, म्हणजे आपल्याला हाच पार्ट रेकॉर्ड करायचा आहे. ओके, म्हणजे हा आपल्याला पाहिजेच आहे. ओके, बर. मग आता काय? मग रेकॉर्ड कुठे झालंय? पासबुक मध्ये. कुठे रेकॉर्ड झालंय? कसं रेकॉर्ड झालंय? आणि कॅशबुकच्या कुठल्या साईडला रेकॉर्ड नाही झालेलं? आणि काय, कसं तुम्ही निगेटिव्ह शोधून काढलं? पासबुक मध्ये कुठे रेकॉर्ड झालं मला सांगा ना. इकडं क्रेडिटला, पेमेंट साईडला, म्हणजे कुठं? डेबिट का क्रेडिट? हा, डेबिट का क्रेडिट? कॅशबुकच्या क्रेडिटला यायला पाहिजे होतं पण आलं नाही, बरोबर ना? 6,400 कॅशबुकच्या क्रेडिटला आलेलं नाहीये.
बरोबर आहे. मग पुढे म्हणून लेस करायचंय असं म्हणताय तुम्ही. अरे थोडक्यात बघा बघा, थोडक्यात आपण बघा हे कसं आहे, हे बघा थोडक्यात असं झालंय का चेक करूया. थोडक्यात असं झालंय का चेक करूया. हे बघा पासबुक मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल पे झालं. पासबुक मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल पे झालंय म्हणून ते पेमेंट साईडला आलं पासबुकच्या. याचं करस्पॉन्डिंग पोस्टिंग कॅशबुकच्या क्रेडिटला येणार. कॅशबुकच्या क्रेडिटला येणार. पण ते आलं का? नाही आलं. नाही आलं. हे आलं नाही. मग आलंय कुठं? आलंय पासबुकच्या डेबिटला. आलंय पासबुकच्या डेबिटला. हे आलेलंच नाही, इथं बघायचंच नाहीये. पासबुकच्या डेबिटला आलंय. म्हणजे थोडक्यात इथं इथं ते ओपन आहे. पासबुकच्या डेबिटला ओपन आहे. डेबिटला ओपन आहे म्हणजे आपण ते मायनस करणार आणि म्हणून ते मायनस होणार आहे. काही कळतंय का? मी का मायनस केलं? पासबुकच्या डेबिटला ओपन आहे. मग आता मात्र तुम्हाला हे पुढचे जमायला हरकत नाही. चला पुढचे तिन्ही करा आणि मला सांगा ऍड लेस काय होतंय. झालं का? चला पुढचं 12,000चं इंटरेस्ट क्रेडिटेड बाय बँक 12,000 ऍड करणार का लेस करणार? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऍड करणार. बँक डेबिटेड कमिशन 1,000 अँड बँक चार्जेस 600 ऍड करणार का लेस करणार? आणि बँक चार्जेस लेसच करणार आत्ता सारखंच. आणि डायरेक्ट नाही नाही नाही, दोन्ही वेगवेगळे दाखवायचे. कमिशन वेगळं, बँक चार्जेस वेगळं.
एनईएफटी. अच्छा, हे ऍड होणार. बरोबर बरोबर ऍड होणार. चला, कुणाकुणाचं काय काय किती किती बरोबर आलं. हे घ्या. हे काय 1000 आणि हे वेगवेगळं करायचं. चल ठीक आहे, चालेल चालेल, चुकलं नाही ते. तू फक्त इथं 1600 केलं. ओके, ऍक्सेप्टेड. चला 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 चला, गो एड गो एड गो एड. बॅलन्स काढा. कॅल्क्युलेट द बॅलन्स नाव. चला, आता कसं करायचं, या तिघांची टोटल करायची. इथं पहिले अंडरलाईन करून घ्या. इथं पहिले अंडरलाईन करून घ्या. या तिघांची टोटल करा, ती इथं लिहा. या अशा पद्धतीने ही एक्सटेंड करा. कंप्लीट अंडरलाईन, कंप्लीट लाईन अंडरलाईन एक्सटेंड करा. आणि हे 63,000 या 40,000 मध्ये ऍड करा. हे 63 या 40 मध्ये ऍड करा. म्हणजे 1,03,000 होतात. चला, कारण ऍड का केले, इथे ऍक्शन लिहिलेली आहे काय करायचंय. या दोघांचं काय करायचं ते इथे लिहिलेलं असतं. ऍड बरे. येस. आता या चौघांची टोटल करा. या चौघांची टोटल करा आणि ती इथं लिहा. ही एक्सटेंड करा, कंप्लीट करा. आणि आता काय करायचं, या दोघांचं लेस करायचंय. लेस, या दोघांचं लेस करायचंय. मग याच्यातनं ही अमाऊंट मायनस करा आणि जी काय अमाऊंट येईल तिथं खाली लिहा. ती निगेटिव्ह आली म्हणून आपण त्याला बॅलन्स एज पर पासबुक आणि ब्रॅकेटमध्ये ओव्हरड्राफ्ट म्हणणार, कारण ती निगेटिव्ह आली म्हणून. चला, कंप्लीट करा. ऐश्वर्या, तू कोण आलं? तू आलंय. कधी येणार परत? आज नाही करता येणार. राहून दे. उद्या. हे काढलं. इथून असा बस. तुझ्या ह्याच्यावर कसा बसवतो सेम तसंच काढ. चला, झालं का कंप्लीट सगळ्यांचं? काही कळलंय का काय करायचंय? ऑलराईट. आता हा माझ्याकडचा सम आहे. एक बुक मधला की लगेच एक माझ्याकडचा. मागच्या वेळी पण आपण असंच केलं होतं. चला चेक करूया. कॅश बुक shows a balance of rupees 12,500. On comparing the cash book with passbook, following discrepancies म्हणजे differences were noted. कुठला बॅलन्स दिलाय? कॅशबुकचा बॅलन्स दिलेला आहे. काही दिलं नाही म्हणजे हा डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे हा फेवरेबल बॅलन्स आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह बॅलन्स आहे. ऑलराईट. चला, एक 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 प्रिपेअर स्टेटमेंट करायचं आहे. एक स्टेटमेंट हे करा पाहू.
चला झालं का फॉर्मॅट बिरमॅट सगळं झालंय स्टेटमेंट ड्रॉ झालं का इथं त्यांनी ऍज ऑन दिलेलं नाही आपल्याला त्यामुळे मी इथं तिथं लिहिणार नाही त्यांनी दिलं असतं तर लिहिलं असतं इथं त्यांनी दिलेलं नाही त्यामुळे मी इथं लिहिलेलं नाहीये बँक रिकन्सिल स्टेटमेंट ऍज ऑन कॅशबुकचा बॅलन्स देऊन टाकला त्यामुळे लिहिलं दोन सॉरी ऍड मध्ये साधारणपणे 7 लाईन्स लेस मध्ये 7 लाईन्स चलो ऑल राईट चला 1 by 1 चेक इश्यूड बट नॉट येट प्रेझेंटेड फॉर पेमेंट कोण सांगते कोण सांगते ऍड कराय मग नीट विचार कर आणि सांग ऍड होणार कोण म्हणते किती जण म्हणतात लेस कोण म्हणते लेस चेक करूया कोण म्हणते लेस फक्त एकच बाकी सगळ्यांचं म्हणणं ऍड तू लेस कसं म्हणते ग चेक इश्यूड आहे ना आणि कुठे नाही आला कसं आहे हे हाऊ इट इज हे कसं होतंय कसं आहे हे काय हे असं आहे हा काय नाही हा नाही चेक इश्यूड आहे ना हे बघ हे मगच चेक इश्यू इथं आता क्लिअर करतो चेक इश्यू 6,000चा चेक आहे इकडं आलाच नाही आता इथं ओपन आहे इथं ओपन आहे क्रेडिटला ओपन आहे क्रेडिटला ओपन म्हणजे ऍड मग करते इथे आपण घ्या ऍड मध्ये लिहिणार ते चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड इन टू बँक 6,000 चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड इन टू बँक 6,000 नेक्स्ट check deposited into bank but not collected 6,000 check deposited into bank but not collected 9,000 चला बाकीच्यांचं काय म्हणणं आहे ऍड आहे का लेस आहे सगळ्यांचं म्हणणं लेस आहे हे बघ चेक डिपॉझिट केला म्हणजे तो कितीचा आहे किती अमाऊंट आहे त्याची तो इथे येणार पण 9,000 ना मग तो इथं आला पण इथं नाही आला डेबिटला आला डेबिटला ओपन आहे काय करणार लेस डेबिटला ओपन म्हणजे लेस डेबिटला ओपन बघा कसं कसं पटापट यायला लागलंय अजून थोडीशी प्रॅक्टिस झाली ना तर तुम्ही कुठच्या कुठे पोहोचणार येस नेक्स्ट बँक पेड इन्शुरन्स प्रीमियम 5,000 कुणाकुणाचं म्हणणं आहे लेस बँक पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹500 किती जणांचं म्हणणं आहे बोला पटापट अजून हे
कोण कोण म्हणते, कोण म्हणते हे ऍड होणार आहे? बँक पेड इन्शुरन्स प्रीमियम, हे बघा, म्हणजे हे आहे, म्हणजे हे आहे, बँकेने इन्शुरन्स प्रीमियम पे केला आणि कॅशबुक मध्ये नाही आलं, कुठे ओपन आहे, म्हणजे काय होणार? लेस लेस होणार. चला पुढं. अजून एक क्लास घ्यायचा. चला, बँक पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹5,000. कसं ग, कसं? चला, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? ऍड का लेस? चला, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? बोला पटापट. संस्कृती नीट चेक कर, ऍड नाही होणार आहे, ते लेसच होणार आहे. अरे आता इन्शुरन्स सारखंच आहे हे, बँकेने इन्शुरन्स पे केला, तसंच बँकेने बँक चार्जेस चार्ज केले, म्हणजे तुझ्या बँकेच्या पासबुकला पेमेंटला आलं, पण कॅशबुकला नाही आलं. म्हणजे पेमेंट साइड कुठे आहे? डेबिट. डेबिटला ओपन आहे ते, डेबिटला ओपन म्हणजे लेस. डेबिटला ओपन म्हणजे लेस. ऍड बरोबर आहे. चला फटाफट फटाफट, आपल्याकडे टाइम नाही आहे. ऑलरेडी वी आर ऑलमोस्ट कमिंग टू एन एंड. हे तुम्हाला 7 नंबर मला सांगावं लागेल.
बोला. हा, बरोबर. बरोबर आहे. चला, 7वं वालं बघा. सगळ्यांचं झालं का बाकी सगळे? येस. काय झालंय माहितीये का, हा कॅश डिस्काउंट दिलाय. कॅश डिस्काउंटचा आणि बँकेचा काय संबंध? पण तुमच्या अकाउंटंटनी मिस्टेक केलेली आहे. काय केलं माहितीये का, जेव्हा कॅशबुक लिहिलं, कॅशबुक कसं असतं, दोन म्हणजे एक कॅश कॉलम असतं, एक बँक कॉलम असतो. तसंच इकडं पण एक कॅश कॉलम असतो, इकडं बँक कॉलम असतो कॅशबुकमध्ये. त्यांनी काय केलं माहितीये का, हा जो कॅश डिस्काउंट आहे हा रेकॉर्ड कुठे केलाय? डेबिट साइड ऑफ बँक कॉलम. बँक कॉलमच्या डेबिट साइडला लिहून टाकला. किती? 200. म्हणजे कॅशबुकच्या डेबिटला आलंय. बर, याचं पासबुकला आलं का? पासबुकला नाही. म्हणजे मग हे ओपन कुठे आहे? ओपन डेबिटला आहे. काय म्हणतो मी, कळतंय का? पण बाकीचं चेक करा पाहू. हे घ्या. हे सगळे चेक करा, बाकीचं सगळं बरोबर आहे का? सगळं बरोबर आहे. व्हेरी गुड. आता हे 200 रुपये बघा, हे ऍड मध्ये येणार आहेत, ते घेऊन टाका. आणि त्याप्रमाणे बँक बॅलन्स कॅल्क्युलेट करा. बॅलन्स एज पर पासबुक घ्या. बरोबर आहे का बॅलन्स? मला सांगा. Don't follow the balance blindly. ईश्वरी, बरोबर आहे का? प्रणव, शिवराज,
चला एक काम करा, मी हे क्लोज करतोय. घरी नीट व्यवस्थित पाहिजे, अमाऊंट लक्षात ठेवा 14,400 आली पाहिजे.